हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की अस्तरचा ब्लाऊज आपण शिवणार आहोत. तर त्या अस्तरच्या ब्लाऊजचं अस्तर कसं जॉईन करायचं, अगदी 10 मिनटामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण ब्लाऊजचं अस्तर कशा पद्धतीने जॉईन करता, अशाच टिप्स आणि ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आहे योगपट्टी. तर या प्रमाणे मी योगपट्टी एकमेकांवर ठेवून घेतलेले आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग त्यावर आपल्याला अस्तर जे आपण योगपट्टीचं कट केलेलं आहे ते या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. जर तुम्ही या पद्धतीने योगपट्टी ठेवली तर तुमची योगपट्टी उलटी सुलटी होणार नाही. तर योगपट्टीला एक एक शिलाई दिल्यानंतर लगेच त्यावर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. योगपट्टीवर शिलाई दिल्यानंतर ती एका बाजूने पलटी करून त्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची. आता दोन्ही योगपट्ट्यांना शिलाई देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते मी लगेचच कट करून घेते आणि योगपट्टीला एकसारखा आकार देऊन घेते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण अस्तर कटिंग केलेलं असतं त्याप्रमाणे आपल्याला योगपट्टीला शेप देऊन घ्यायचं आहे. आता मी इथे घेतले आहेत कटोरीचे दोन्ही भाग. कटोरीचे दोन्ही भागही समोरासमोर ठेवून घ्यायचेत या पद्धतीने आणि त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर कटोरीला शिलाई मारताना जी सरळ बाजू आहे त्या बाजूने तुम्ही सुरुवात केली तर अधिक सोयीस्कर जातं. म्हणजे कुठेही आपली शिलाई वेडीवाकडी जात नाही. आणि ही शिलाई मारताना अगदी किनारीपासून न मारता 2 ते 3 रेषांचा अंतर सोडायचे आणि मग ती शिलाई आपल्याला करायची. म्हणजे प्रत्येक पार्ट जॉईन करताना याच प्रकारे तुम्ही शिलाई मार्जिन सोडायचे आणि अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करायचे. जास्तीत जास्त 2 ते 3च रेषा सोडा, म्हणजे आपलं कापड एक्स्ट्रा शिलाईमध्ये जाणार नाही. तर अशा पद्धतीने कटोरीचे दोन्ही भाग मी शिलाई मारून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं कापड आपल्याला लगेचच कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं क्लिनिंगचं कामही होतं आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला घेतो तेव्हा आपला कटिंगमध्ये वेळ जात नाही. जर आपण आता फक्त शिलाई करून अस्तर बाजूला ठेवलं तर आपण ब्लाऊज शिवायला घेताना आपल्याला पहिले अस्तरचं जे एक्स्ट्राचं मार्जिन असतं किंवा एक्स्ट्राचं कापड असतं ते कटिंग करावं लागतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला बराचसा वेळ जातो. जर तुम्ही हे अस्तरच्या बरोबरच अस्तर जॉईंट करतानाच जर तुम्ही एक्स्ट्राचं कापड कटिंग करत चालला, म्हणजे कापड क्लीन करत चालले, तर जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवता तेव्हा तुम्हाला वेळ लागणार नाही आणि कमी वेळामध्ये तुमचा अस्तरचा ब्लाऊज शिवून होऊ शकतो. तर हे साईड पार्टही आपल्याला समोरासमोर एकसारखे ठेवून घ्यायचे. समोरासमोर ठेवल्याने उलटे पालटे होत नाही. यासाठी नेहमी अस्तरचा ब्लाऊज जेव्हा पण तुम्ही अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करत असता तेव्हा सगळे पार्ट या पद्धतीने ठेवून घेतले मेन फॅब्रिकवर तर ते व्यवस्थितपणे अस्तर आपल्याला जॉईन करता येतं. तर अशा पद्धतीने आपलं साईड पार्टलाही अस्तर जॉईन करून झालेलं आहे आणि लगेचच मी जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेत आहे. यानंतर आपल्याला बाहीचंही अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तर बाहीचं अस्तर जॉईन करताना जर एक्स्ट्रा बाही असेल, म्हणजे 9 ते 10 इंचाची बाही असेल तर त्या बाहीला आपल्याला नेहमी जॉईन लावावा लागतो. तर इथे मला बाहीला दोन्ही बाजूला जॉईन लावायचं आहे. तसेच अस्तरचं कापड मला थोडं कमी पडल्यामुळे इथे मला बाहीची उंचीही थोडी वाढवायची आहे. यासाठी मी जे अस्तरची कटिंग बाही केलेली आहे तिची उंची वाढवण्यासाठी 2 इंचाची एक्स्ट्राची पट्टी काढून ती मला खालच्या बाजूला जॉईन करायची आहे. तर ती कशी जॉईन करायची ते आपण बघूया. तर ही जी बाही आहे ती पूर्ण बाही आहे 10 इंचाची आणि आता मी जी कटिंग केलेली आहे ती 8.5 इंचाची बाही आहे. तर यामध्ये मला 2.5 इंचापर्यंत
कापड वाढवून लावायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईसाठी, म्हणजेच 3 इंचाची पट्टी मला इथं जॉईन मारायची आहे. तर मी 3 इंचाची पट्टी काढून घेतली. 3 इंच रुंद आणि लांबी दंडघेर जेवढे तुमचे आहेत तेवढी आपल्याला लांबी घ्यायची. तर अशी पट्टी मी जॉईन करून घेतली आणि ही पट्टी आपल्याला हाताच्या बॉटमच्या बाजूने जॉईन करायची आहे, म्हणजे उंची आपण तिथून वाढवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही पट्टी तयार करून झालेली आहे माझी आणि ती पट्टी मी आता बाहीवर जॉईन करून घेते. तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तसेच व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तर अस्तरला मी ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. त्यावर एक दाब शिलाईही दिली आहे. दाब शिलाई दिल्यामुळे कापड आपलं व्यवस्थित बसतं, फिनिशिंग व्यवस्थित येते, यासाठी दाब शिलाई दिली पाहिजे. यानंतर मग मेन फॅब्रिक घ्यायचे आणि मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावर आपल्याला जे अस्तरचं बाही आपण कट केलेली आहे ती बाही आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि त्यावर एक बॉटमच्या बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून सरळ शिलाई करून घ्यायची. त्यानंतर अस्तरची बाही पलटी करून त्यावर आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची. ही दाब टीप देताना किनारीवरून द्यायची आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते. यानंतर पूर्ण बाही अस्तरला जॉईन करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कापून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला कोपऱ्यांमध्ये मला थोडं मेन फॅब्रिक जॉईन करायचं आहे. तर मी हे अशा पद्धतीने जॉईन करून घेते. साधारण 1 ते 1.5 इंचापर्यंतच एक्स्ट्राचं कापड मला जॉईन करायचं आहे. तर तुम्ही या पद्धतीने मेन फॅब्रिक काढून घ्यायचे आणि ते अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे. तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या अस्तरच्या ब्लाऊजचे अस्तर जॉईन करून घेतले तर नक्कीच तुमचा ब्लाऊज अगदी कमी वेळेमध्ये पूर्ण होईल आणि अस्तरही अगदी 10 मिनटामध्ये जॉईन करून होईल. तर इथे माझा पूर्ण एक बाही जॉईन करून झालेली आहे मेन फॅब्रिक अस्तरला. आता मी दुसरीही बाही मेन फॅब्रिक जोडून घेते. तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची. इथे माझं अस्तर कमी पडल्यामुळे मी बाहीची उंची वाढवलेली आहे. तुमचं जसं नॉर्मली बाहीची उंची असेल त्याप्रमाणे तुम्ही बाही जॉईन करू शकता. तर इथे बघा माझं पूर्ण अस्तर जॉईन करून झालेलं आहे. ब्लाऊजचे सगळे पार्ट आपले जॉईन करून झालेले आहेत आणि ह्याचा जो पाठीमागचा भाग आहे गळ्याचा, त्याची मी डिझाईन तयार केली होती. तो अगदी पूर्ण तयार करून घेतलेला आहे, म्हणजे पाठीमागचं अस्तर आणि गळा पूर्ण तयार करून त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनेलवर मी काल टाकला होता. तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. अगदी साधी आणि सोपी पद्धत मी ती दाखवली आहे. इथे फक्त लेसचा वापर केलेला आहे आणि सुंदर असा गळा तयार केलेला होता मी. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे अस्तरचे ब्लाऊज स्टिच करू शकता, अस्तर जॉईन करू शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटू आपण नवीन पुढे